दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने विशाल आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर करण. मार्कवर सुजल. पहिलाच बॉल इथे वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. खराब लाईन त्यातले सुरुवात केली गेली सुजलच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल आपण पहिला तर एकंदरीत वाईट बॉल पंचांनी दर्शवला गेलाय. साजिद लाला सर एका बाजूने पाहतोय. विवेन जाधव हे दोन पंच एकंदरीत पाहायला मिळतात. सुरेख सुरेख अप्रतिम मुलांचं हे कमबॅक इकडलं करावं लागेल, कारण पहिल्या लाईन थोडीशी भटकली होती. त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. सुरेखरित्या रिप्ले पाहू शकतात डीबीएनच्या माध्यमातून. चाफेवाडी चषक म्हणला की डीबीएन लाईव्ह एक आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस एक धाव परिपूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक तिथे आहे शॉट फाईन लेग रिझन मध्ये. तद्वर सिंगलच्या मधून टीम जाऊन पोहोचेल दोन या अंकावर. बॅटची एज जरूर लागली होती पंच दर्शवतात. धावसंख्या आपण रिप्लेही पाहू शकतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल येतंय. या सिंगलच्या मधून टीम जाऊन पोहोचेल दोन या अंकावर. अक्षयजी पाटील यांचे आज आभार मानावे लागतील, कारण आजच्या दिवसात आम्हाला समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली गेली. किरणजी कारभारी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. नेहमी सातत्याने आम्हाला ऊर्जा देण्याचं काम ते करत असतात. त्रिशिका 11च्या माध्यमातून त्यांचाही आज एक संघ असेल. धावसंख्या पाहिली तर टीमची टोटल जाऊन पोहोचले 3 या अंकावर. 3 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. ऑन साइड घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहेत. विकी चांगलं क्षेत्ररक्षण होईल. तद्वर सिंगल मिळेल. या सिंगलच्या मधून टीम जाऊन पोहोचेल 4 या अंकावर. 4 चेंडूच्या आतापर्यंत समाप्त झाले. टीमची टोटल 4 या अंकावर जाऊन पोहोचलंय. एका बाजूने पाहिलं तर विशाल अँड करण अशी जोडी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाज मार्कवर हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण असेल. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मधून टीम जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. शुभम सातत्यानं चांगले स्कोरिंग करत असतात जेव्हा जेव्हा चापेवाडी चषक. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 5 या अंकावर. 5 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल असेल. चांगले षटक हाताळलं गेले सुजलच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं हे षटक आहे. हो 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 यावेळेस बॅटची एज जरूर लागली होती पंच दर्शवतात. विकेट किपर थोडीशी चुकी करतात. षटक क्रमांक 1 समाप्त होत आहे. प्रथम फलंदाजी करताना एकता ग्रुप टीम खुडावे टीम 5 धावा. बिनबाद 5 सेकंद आपण पाहतायत. या एक भक्तिगीत. रुपेश मार्कवर सज्ज असेल. आज गुरुवारचा दिवस आपण पाहतोय. साईबाबांचं गाणं आपण ऐकलंय. रुपेश घरात गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. चांगलं षटक हाताळलं गेलं. पहिल्या षटकाचा विचार केला तर सुजलने धावा खर्च केल्या. वाईट बॉलने सुरुवात केली होती. त्यानंतर 5 धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूवर बॅटची एज जरूर लागली होती परंतु विकेट किपरने थोडीशी चुकी केली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. मार्कवर धीम्या गतीने यावेळेस फक्त दिशा दिली गेली. चेंडू निघून जाईल अगदी लॉंग अपच्या डोक्यावरनं. 1 बाउन्स. आजच्या दिवसातला पहिला चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. फक्त दिशा दिली गेली होती. एकंदरीत चौकारांशी टीम जाऊन पोहोचेल. कारण आपण पाहतोय लॉंग अपच्या डोक्यावरनं हा चौकार जरूर ठोकला गेला. टीमला अगदी सुस्थितीमध्ये पोहोचवले. 9 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश सज्ज होतो मार्कवर. हो हो सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू हाताळतोय. इथे मात्र कुठेतरी फसगत होईल की काय परंतु खराब फेकी पाहायला मिळालंय आणि एक धाव बॅटची एज जरूर लागली होती. टीमची टोटल जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये. 10 रन्स ऑन द बोर्ड. अजून एकही विकेट गमावलं नाही ही जमेची बाजू असेल. पहिलं दुसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश. टॉस बॉल होता. यावेळेस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. थोडंसं हताश निराश जरूर पाहायला मिळतात. फलंदाज विशालचा विचार केला तर 5 चेंडू मागे 2 धावा. तदनंतर करण
4 चेंडूमागे 7 धावांचं योगदान पाहायला मिळतंय. षटक क्रमांक दुसरं सध्या मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडूची समाप्ती झाली. टीमची टोटल पाहिली तर 10 बिनबाद. अमोल 11 टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला होता. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. विकी वन बाउंड क्षेत्ररक्षण करतायत. तद्वार 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 5-5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आहे. 4 चेंडूची आतापर्यंत समाप्ती झालंय. सध्या चांगली बॅटिंग करतायत. संयमी फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू. यावेळेस कुणाल पुढे सरसावतायत. चांगला बॅकअप येतोय. सुजल पुढे सरसावले गेल्यात. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचेल 13 रन्स. 13 धावा बिनबाद जरूर पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल. चांगली क्लिअरिटी आपण पाहू शकता डिबेंचच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूचे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक झेल खाली. सुजल कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला धक्का लागतोय एकता ग्रुप टेंबीखोडावे या टीमला. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती. 13 धावा 1 गडी बाद. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. 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 नजराना दिल का लाया रे बाबा. नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी में. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी. थँक्यू. 2 षटकाची समाप्ती झाली. टीमची टोटल आपण पाहिली तर 13. 1 गडी बाद केला गेलाय. अमन हा डिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्रिशिका 11 स्टँड आपण पाहतायत. त्याच्यावर जर डायरेक्ट चेंडू आदळला गेला तर सन्मान्य किरणजी कारभारी साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आज त्यांचा वाढदिवस आपण पाहतायत. आज त्यांची टीमही असेल त्रिशिका 11 तोडफोड असं सौजन्य जरूर केली गेलंय. सातत्यानं टीम सौजन्य करत असतात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. प्रितेश गुले मार्कवर सज्ज असेल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. एका बाजूने विशाल आणि अमन अशी जोडी. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय आणि एकदम सक्सेसफुल ठरला गेला. चेंडू सरळ निघून गेलाय. चाफेवडे चषक चौकार 4. मी निघालो तुम्ही येता का. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. थँक्यू. एक आस असावी साईबाबा तुमची मूर्ती समोर असावी. कदर पाहतो एक जबरदस्त श्लोक खेळला गेलाय. आधीच मनकवडा बनवला होता. हो यावेळेस शफल करण्याचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड अपील जरूर करतात. बॅटची एज लागली जाते. पंच दर्शवतात. 1 धाव तर अगदी कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मैदानात टीम जाऊन पोहोचेल 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अमन हा डिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वन डाऊन बॅट्समनच्या स्वरूपात चांगला बॅटर पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय. अमोल 11 विपक्ष एकता ग्रुप टेंबी खोडावे असा सामना रंगतोय. चफेवाडी चषक 2025 क्रिकेटचा हा रणसंग्राम आज सलग 3रा दिवस या स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज प्रितेश पुन्हा एकदा. हो यावेळेस चेंडू मात्र हातातून निसटला गेला की काय. पंच दर्शवतात बीमार चेंडू आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. फ्री संधी असेल. अमनने त्या चेंडूच खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी स्माइल पाहायला मिळाली कारण प्री हिटचा आता हा चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 19.
लॉस ऑफ 1 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फ्री हिटचा हा चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला. फ्री हिटचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल टिपला गेलाय, परंतु फ्री हिट चांगली फेकी येते. तद्वर सिंगल मिळेल. या सिंगलच्या मध्ये 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. एकंदर बॅटिंग करताना 50-55 धावांपर्यंत मजल मारू असं एकटा ग्रुपच्या कॅप्टनने मात्र वक्तव्य केलं होतं. त्याच दृष्टीने बॅटिंग करतायत, कारण षटक क्रमांक सध्या तिसरं मार्गस्थ आहे. टीमची टोटल पाहिली तर 20, 1 गडी बाद. चांगली फलंदाजी करतायत सध्या दोन्ही बॅटर्स. करणने चांगली बॅटिंग केली, त्यानंतर करणला मात्र परतावं लागलंय. अमन आलाय. अमनने 2 चेंडू फेस करताना सिंगल आलाय. विशालच्या बॅटमध्ये 9 चेंडू आणि 10 धावांचं योगदान. फुलटॉस बॉल ऑन साईडला करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला तो हाना करताना 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा बॅटर रिव्ह्यू पाहायला मिळतोय. बिमरसाठी आपण पंचांनी मात्र घेतला गेलाय. चेक पडताळणी केली जातील, पाहणी केली जाईल. जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहायला मिळतंय. अक्षयजी पाटील, प्रणय पाटील, शुभम, दत्तात्रयजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, दशरथजी, महेश आणि त्यांची संपूर्ण टीम ने घेतलेली मेहनत पाहायला मिळते. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा चाफेवाडी चषक 2025. तिसरे पंच आपण पाहायला मिळतात. नितेशजी कदम सर पाहणी करतायत. आपण पाहू शकतायत बिमर आहे की नाही, कारण आमच्या मेन मुख्य स्क्रीनवर दाखवलं जातंय. पंचांचा एकंदरीत सिग्नल आपण पाहतायत. बिमर चेंडू आहे कमरेच्या अगदी वर, त्याच कारणास्तव हा बिमर चेंडू हाताळला जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी 23 रन्स स्कोर कार्ड. आता पुन्हा एकदा गोलंदाज चेंज करावा लागेल प्रितेश, कारण आधीचा चेंडू हा एक हाताळला होता नो बॉल, त्यानंतर हा दुसरा बिमर येतोय. त्याच कारणास्तव हा गोलंदाजला मात्र गोलंदाजी करता येणार नाही आहे. सध्या 3 चेंडू हाताळले गेलेत. या षटकाचा विचार केला तर 23 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. तर अडचणी वाढल्या आहेत अमोल 11 या संघाच्या, कारण महत्वाचा गोलंदाज होता प्रितेश. 2 चेंडू त्यांना बिमर हाताळले गेल्यात. त्याच कारणास्तव पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर येते. गोलंदाज विकी हा गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. चेंडू हाताळले गेल्यात. आता 2.3 चेंडूची समाप्ती झालंय. बिमरचा हा चेंडू असेल. समोर पाहिला तर विशाल विपुल गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे 3. आतापर्यंत 3 चेंडूची समाप्ती झालंय. 23 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज मार्कवर विपुल 3 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय विपुल. समोर पाहिला तर विशाल. यावेळेस मात्र आखू टप्प्याचा चेंडू हुक मध्ये कन्वर्ट केला गेलाय. चेंडू सरळ निघून जाईल. आउट ऑफ पार्क. 6 धावा. धाडलं बोलावून जणू साईन, ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. रिप्ले पाहू शकतात. शफल झाले, त्यानंतर काही जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला. विशालच्या बॅटमधनं सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल करत होतं, त्यानंतर जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालं विशालच्या माध्यमातून. टीमला अगदी सुस्थितीमध्ये पोहोचवलं गेलंय. 29 धावा. गोलंदाज सज्ज होतो. मार्कवर पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होईल. तद्वारा सिंगल मिळेल. या सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचेल 30 रन्स, 30 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक पाहिलं तर तिसरं सध्या मार्गस्थ आहे आणि टीमची टोटल 30 म्हणजे 10ची सरासरी सध्या मेंटेन केली गेली. अजूनही 1 चेंडूचा खेळ शेष आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल. षटक क्रमांक 3 अंतिम चेंडू असेल. मॅच क्रमांक पहिला आपण पाहतोय. अमोल 11 विठ्ठलवाडी विपक्ष एकता ग्रुप टिंबी खुरावे या 2 संघामध्ये काटेकी टक्कर. हो यावेळेस सुरेख अप्रतिम चेंडू हाताळला थोड्याशा धीम्या गतीने आणि अमनला मात्र बीट केलं जाईल. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली. 10च्या सरासरीने धावा जमवल्या गेल्यात. एकता ग्रुप टिंबी खुरावे टीमने 30 1 गडी बाद.
डोक्याला कपडा मळकट टोपडा डोक्याला कपडा मळकट टोपडा निघाला पायी पायी माझा साई तुम्ही जाताना पाहिलात का बाई माझा साई तुम्ही जाताना पाहिलात का बाई माझा साई तुम्ही जाताना पाहिलात का बाई माझा साई षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. टीमची टोटल पाहिली तर 30 या अंकावर जाऊन पोहोचली गेलंय. पहिलं षटक हाताळताना धावा खर्च केल्या 5. त्यानंतर षटक क्रमांक 2 हाताळलं गेलंय. रुपेशचं तर षटक 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसरं षटक थोडंसं महागडं षटक जरूर ठरलं गेलंय कारण 17 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. शुभमला गोलंदाजी मार्कवर इकडनं एखादा ब्रेक थ्रू दिला जाईल का शुभमच्या माध्यमातून. 30 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. 10ची सरासरी जरूर मेंटेन केली गेली. आणखीन याच्यामध्ये आणखीन 10ची सरासरी मेंटेन केली तर 50-55 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. परंतु विशालला चांगली बॅटिंग करतो त्याला इकडे बाद करण्याचा प्रयत्न केला जाईल. अमनही हार्ड हिटर फलंदाज आहे परंतु थोडासा स्ट्रगल करतोय सध्या अमन. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज गोल मार्कवर विशालने चांगले बॅटिंग केले. 12 चेंडू मागे 19 धावांचं योगदान. यावेळेस थोडासा फसवा चेंडू पाहायला मिळाला. इथे क्षेत्ररक्षक आहे कुणाल परंतु जज करता आलं नाहीये आणि चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार चौकार 4. आई तुझे दाराशी दाराशी येईन गो आई तुझे दाराशी येईन. थँक्यू. इनसाइड आउटचा फटका होता. कुणाला जज करता आला नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. 34 रन 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. विशाल चांगली बॅटिंग करतोय सध्या. 34-34. पुन्हा एकदा यावेळेस एक धाव परिपूर्ण केलेली बॅटची जरूर लागली होती. त्यानंतर अगदी डोक्या चेंडू आदळला गेलाय. टीम जाऊन पोहोचेल 35-35 या अंकावर. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर्स विशाल आणि अमन. इकडनं एखादा ब्रेक तो अमोल 11 विठ्ठलवाडीसाठी खूप महत्वाचा असेल. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आहे पण सध्या वर्चस्व प्राप्त केलं एकता ग्रुप टेंबीखोडा टीमनं. चांगली बॅटिंग करतायत. 34-35 धावा 35 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न. नोमॅस लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव तर अगदी कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि पाहता पाहता 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातात. या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 37. 37 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चांगली बॅटिंग होते सध्या एकता ग्रुप टेंबीखोडाच्या माध्यमातून. विशाल चांगली फलंदाजी करतोय. 14 चेंडू 24चं योगदान. त्यानंतर अमनचा विचार केला तर 4 चेंडू आणि 3 धावांचं योगदान आहे. शुभम आतापर्यंत 3 चेंडू मागे 7 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल शुभमला. तब्बल 43 रन 43 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डिपवरनं क्षेत्ररक्षक सुजल थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार येतोय हा चौकार 4. शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती. थँक्यू. जबरदस्त डीजे वादन कॅन्डी डीजेच्या माध्यमातून पाहतायत. चांगली फलंदाजी पाहायला मिळत आहे. इथे काय जबरदस्त बॅटिंग आपल्या लय मध्ये येतोय. अमनच्या बॅट मध्ये येतोय षटकार 6. दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी. 53 रन्स 53 धावा स्कोरबोर्डवर आहेत. हल्ले चढवले जात आहेत. कारण पाहायला मिळाला तर षटकार चौकार षटकार. परंतु अमोल 11चा विचार केला तर खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळालंय. धावसंख्या 53 रन्स. शेवटचे 6 बॉल असतील. अंतिम 6 चेंडू. रुपेचं तर षटक चांगलं हाताळलं गेलं होतं.
8 धाबा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकी सुरेखरित्या हाताळला होता. फक्त अवघ्या 5 धाबा खर्च केल्या होत्या सुजलने. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. दुर्बळ क्षेत्ररक्षक शुभम पुढे येतोय. यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये विशाल. बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा धक्का लागतोय. एकटा ग्रुप टेंबीखुटा टीमला 53 या धावसंख्येवर गॉन. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. थँक्यू. करण मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. 53 रन्स. कारण कोम मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची टोटल पाहिजे तर 53 रन्स. शेवटचे 5 बॉल असतील. कारण अबमॉल 11 संघाला कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. सध्या धावसंख्येचा आपण बॅकग्राऊंड पाहिला तर पाहायला मिळतोय चौकार षटकार. यावेळेस मात्र वेट अँड वॉच केले परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. सुरेख झेल टिपला गेला आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. सुजलने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. आले पावली मात्र करणला माघारी परतवलं गेलंय. तिसरा धक्का. 53 रन्स गॉन. बाया माझ्या सातजणी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या सातजणी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. रिप्ले आपण पाहू शकतायत. कुटप्प्याचा चेंडू होता. खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे चांगला क्षेत्ररक्षण आपण जरूर पाहायला गेलं. क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय तो सुजलने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. डब्ल्यू आणि आणखीन एखादा डब्ल्यू शोधेल का रुपेश करत. हॅट्रिकची संधी असेल. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. आल्या मात्र कणखर दमदार षटकार पाहायला मिळालाय. पवनच्या बॅटमध्ये तो षटकार 6. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. पवनच्या बॅटमधनं षटकार. शेवटचे 3 बॉल असतील. 59 धावा स्कोर कार्डवर आहेत. 59 रन्स. पण एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. या स्ट्रोकची काही आवश्यकता नव्हती कारण सह बॅटने धावा आल्या होत्या. इथे चुकी केली गेली आणि तिसरा विकेटच्या ओव्हर्समध्ये प्राप्त होतोय रुपेश. 59 या धावसंख्येवर 5वा गडी बाद होतोय गॉन. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर. ठेव कृपा मावर अगरी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर. ठेव कृपा मावर अगरी. आधीच स्विच हिट करण्याचा मनकवडा बनवला होता. यावेळेस बॅटच्या रडारवर चेंडू आला नाहीये आणि सुरेख झेल टिपला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल आहेत. 4 चेंडू मागे 6 धाबा जरी खर्च केल्या परंतु 3 महत्वाचे विकेट्स बाद केल्या गेल्यात. रिप्ले आपण पाहू शकता. 2 अँगलने पाहायला मिळत आहेत. डीबीएनचं खास वैशिष्ट्य आहे. विरार वसई विभागामध्ये दबदबा राहिला आहे डीबीएन आपण पाहतो आणि चाफेवाडी चषकसाठी आवर्जून त्यांना मात्र निमंत्रित केलं जात आहे आणि तेही मात्र आपण पाहायला मिळतात. अक्षयजी पाटील यांना कधी नाराज करत नाहीये की आम्ही जरूर येऊ. शेवटचे 2 बॉल आहेत. आणखीन एखादा डॉट बॉल अबोल 11 साठी महत्वाचा असेल. एखादा चौकार षटकार. 2 चेंडू मागे 59 धावा सध्या स्कोरबोर्डवर आहेत. शेवटचे 2 बॉल. हो यावेळेस थोडासा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला. अमनने आणि पंच दर्शवतायत वाईट बॉल. सॅक्रिफाईस करावं लागते. चला नेक्स्ट बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल. सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली.
नेक्स्ट मॅच असेल सिद्धिविनायक तलावपाडा विपक्ष स्मार्ट ग्रुप टेंबी खडाबे. दोन्ही कॅप्टन्स लगेच सज्ज राहायचं आहे. टॉस केलं जाईल पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर. शेवटचे 2 बॉल, धावसंख्या 60. अमनने आपल्याकडे स्ट्राईक जरूर ठेवली गेलं आहे. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण बॅकअप मिळाला नाही आहे आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4. काय म्हणाली ए संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. घाबरायचं रिप्लाय पाहू शकतात आपण. अम्मनने स्ट्राईक आपल्याकडे काट ठेवली होती, त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळाला. चौकार ठोकला गेला. क्षेत्ररक्षण करण्याची संधी होती 2 क्षेत्ररक्षकाला. थोडंसं विपुलने चुकी केली, त्यानंतर बॅकअप करता आला नाहीये सुजलला आणि चेंडू फरार झाला सीमारेषा पार. चौकार. 64 धावा. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नो चान्स फॉर फिल्डर. चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक चौकार. षटक क्रमांक 5 योग्यरित्या समाप्त झाली. टीमची टोटल पाहिली तर 68 धावा, 5 गडी बाद. 69 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. तत्पूर्वी दोन्ही टीमला आमंत्रित करीन स्मार्ट ग्रुप टेंबी खोडाबे आणि सिद्धिविनायक तलावपाडा. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. विनंती असेल नेक्स्ट मॅच, कारण तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं असेल. जेवढा तुम्ही लवकर येणार तितके 5-5 षटकाचे सामने संध्याकाळच्या सत्रामध्ये होतील याची आम्ही दक्षता घेऊ. आयोजक सूचना करतायत. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. जसे मॅचला सुरू होईल पुन्हा एकदा आपल्यासोबत पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज प्रमोद शेडगे सर जोडले जातील. टॉस केला जाईल. हार्दिकची किणी टॉस बॉक्स मध्ये जोडले जात आहेत 2 संघामध्ये. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. तिथे हार्दिकची किणी जोडले जातील आपल्या समवेत. हॅलो, आदरणीय किरणजी कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. आज आपण पाहू शकता त्यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. किरणजी कारभारी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या शुभ असे टॉस या ठिकाणी केला जाईल. सिद्धिविनायक तलावपाडा टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता त्यांच्या विपक्षामध्ये स्मार्ट ग्रुप टेंबी खडोवे. या 2 टीममध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉससाठी या. स्मार्ट ग्रुप टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. स्मार्ट ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक तलावपाडा या 2 टीम मध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल. एका बाजूला प्रथमेश आहेत आणि दुसऱ्या बाजूला विकी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक तलावपाडा टीमचा कॉल असेल. SK बॉईज असा कॉल या ठिकाणी केला गेला आहे. चाफेवाडी चषकाला आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान आपण व्हायचं आहे. प्रथमेश, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये येऊन? खूप छान वाटते. आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त कराल? खूप छान असं हे नियोजन आहे. टॉस जिंकला या निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण सकाळच्या सत्रामध्ये स्कोअर थांबवायचा प्रयत्न करू. आणि असे टीममध्ये कोणते खेळाडू असतील ज्याच्यावरती अशा अपेक्षा असेल? सर्वेश आहे, सायनाथ आहे, सुभाष आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. विकी, टॉस तुम्ही जिंकले असेल तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनाविरुद्ध निर्णय लागला, बॅटिंग करायची आहे, तर या सकाळच्या सत्रामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. अशा अटॅकिंग बॅटर बॅटिंग लाईनअपमध्ये स्वप्नील करत आहे, अक्षय करत आहे, मी स्वतः आहे, भूपेश आहे, आदी आहे. आणि आयोजकांचं धन्यवाद कसं व्यक्त कराल? आयोजन तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सुंदर केलेलं आहे आणि इथे खेळायला मजा येते.
ऑल द बेस्ट वॉट टीम्स. टॉस या ठिकाणी जिंकला स्मार्ट ग्रुप टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील पालकर भूषण अर्थातच प्रमोद शेडगे सर. ओ टू. Thank you very much. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहताय ट्रू दी कव्हर. सुपर टायमिंग क्लासिकल कव्हर ड्राईव्हला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध नेत्रदीपक चौकार. सुस्वागतम 4. काय फटका खेळला होता. पहिल्याच बॉलवर चौकार आपण पाहू शकलात. अतिशय मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. आपण रिप्ले पाहताय डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. अगदी बिटवीन द गॅप मध्ये होता. सर्कलचा फिल्डर थोडासा पुढे आले होते. त्याच्या डाव्या साईडने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावन करता मेल खणखणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच हार्दिक किनी, नितीन पाटील. पहिल्या दिवसात हार्दिक किनी यांनी सुरेख साथ दिली होती या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या दिवसात सुद्धा आपण पाहू शकताय त्यांना. लिटिल चॅम्प. पहिल्या बॉलवर चौकार आपण पाहताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्याच बॉलवर सातत्याने वेगवेगळ्या अँगल थ्रू आपण पाहतायत. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहताय. शुभम आम्हाला दर्शवतात की 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. या धावसंख्येवर पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. काय कमबॅक केलंय अमन. गोलंदाजी मार्कवर यज्ञेश. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात किरणजी कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा किरणजी कारभारी साहेब. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ. एक माणुसकीचं नातं तयार होतं. असं माणुसकीचं नातं तयार करणारं असं व्यक्तिमत्व अर्थातच किरणजी कारभारी साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आहेत. या वेळेला जरूर नो बॉलचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. यज्ञेश पोहोचतायत त्या ठिकाणी. 9+1 अशा मिळतील 2 धावा. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांच्या दरम्यान विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलं 69 धावांचं. खूपच बिमर होता. बिमार करणारा हा बॉल आपण पाहू शकलात. अमोल 11 विठ्ठलवाडी टीम खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कैलासवासी अमोल 11 स्मरणार्थ आपण स्पर्धा सातत्याने पाहतो, अनुभवतो. ऑन साइडला चांगला बिटवीन द गॅप मध्ये आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला. त्रिशिका 11 स्ट्रँडला सलामी देणारा हा खणखणीत चौकार. 4. चांगला फटका होता. 122वा हा टुर्नामेंट मधला चौकार पाहायला मिळाला. काय जमिनी लगत आणि अतिशय सुंदर रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. हा अँगल पहा. अप्रतिम. ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला होता. अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता हा चेंडू आपण पाहू शकताय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल बाईच्या स्वरूपात साजिद लाला सर त्या ठिकाणी दर्शवत असताना एका साईडला विवेन जाधव सरांना आपण पाहू शकतायत. दोन्हीही मुंबईवरून पंच सकाळच्या ॲक्युरेट टाइमनुसार या ठिकाणी हजर राहतात. वेळेचं भान आहे. एका साईडला नितेश कदम सर या ठिकाणी आपण पाहू शकाल. हे तिसरे पंच डायरेक्ट हिट असता तर कदाचित घातक सिद्ध होऊ शकले असते, परंतु नशिबाने साथ दिली. 11 रन. यज्ञेश आणि रुपेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
ऑन साईडला पायावरचा चेंडू का अगदी नेत्रदीपक मोहम्मद अजरुद्दीन अजय जडेजा स्टाईल मध्ये चेंडूला या वेळेला खेळून काढलाय. सरळ चेंडू निघून जाईल डिप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध एक खणखणीत झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. ज्यांनी पण केली माझी निंदा त्यांचा बसवून टाकला मी धंदा. त्यांच्या खिशात राहिला ना चंदा खाण्या पिण्याचा केला मी वांदा. भिका मागता तुझे ठाय ठाय मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहा. वेगवेगळ्या अँगलने 1-2 फ्रेम आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने या चौकाराने आदरणीय सन्माननीय दशरथजी घरत साहेबांचं स्वागत केलं जातं. त्यांना विनंती केल्याने आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. 15 रन्स क्लास बॅटिंग. यज्ञेश रुपेश एका साईडला आपण पाहतायत. रुपेश एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. आज विकी घरत इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी या खेळपट्टीला खूप मेहनत घेतली. विकी घरत यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आयोजकांच्या वतीने. स्वप्नील घरत यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. यावेळेला स्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय. बिटवीन द गॅप मध्ये आहे. फार वेगाने चेंडू निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन केलं रुपेशने. 4 रन. चांगला फटका एक्झिक्यूट केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना हा अँगल पहा. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडू निघून जातोय. बिटवीन द गॅप मध्ये गेला होता. ही खूप महत्वाची बाब पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक आउटफील्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. डीप मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी फेकी करतील. 2 धावा रुपेशच्या बॅट मधून इझिली येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 69 धावांचा पाठलाग करताना 48 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. प्रणय पाटील या स्पर्धेचे शिल्पकार या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु मिस टायमिंग. प्रॉपरली या वेळेला स्विचिट नव्हता. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या पाठीमागे. अर्थातच लॉंग स्टॉप रिझनला 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 22 या धावसंख्येवर धावा येत आहेत. ही खूप महत्वाची बाब आहे. अमोल 11 विठ्ठलवाडी या टीमच्या माध्यमातून एका साईडला एकता ग्रुप टेंबीखोडा विथ टीम. या स्पर्धेचे शिल्पकार शशिकांतजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमदार गावित साहेब यांचे स्वीय सहाय्यक आणि ग्रामपंचायत सदस्य विराथन बुद्रुक. यावेळेला ऑन साईडला नजाकत भरे शॉट पाहायला मिळत आहेत. यज्ञेशच्या बॅट मधून क्लास चौकार. गुड शॉट. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. थँक्यू. काय फटका खेळला होता. अप्रतिम पाहायला मिळाला ऑन साईडला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मिळेल चौकार. संघाची धावसंख्या 26. अप्रतिम चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. आजच्या दिवसात गावित साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. शशिकांत घरत यांनी नुकतीच माहिती दिली, जे स्वीय सहाय्यक आहेत. 26 रन 26 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. अमोल 11 विठ्ठलवाडी टीम. यज्ञेश अँड रुपेश मॅग्निफिसंट स्टार्ट. अप्रतिम चांगला बॉल. बॅटची एज. यज्ञेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. 26 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि संघाची धावसंख्या 26 वर 1 आता येणारे बॉल आहेत. 18 बॉल मध्ये विजयासाठी 43 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 43 रन्स. घेऊया एक छोटीशी विश्रांती. अर्थातच आपण आयोजकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. श्रीकृष्ण चापेवाडी टीम
आणि त्याबरोबरीने हे सर्व आपल्याला सदस्य ज्यांनी चापेवाडी चषकाला पहिलं प्राधान्य दिलं, एक छोटंसं रोपटं लावलं, परंपरा सुरू केली क्रिकेटची. 18 बॉल 43 ची आवश्यकता आहे, लक्षात असू द्या. त्यामध्ये उमेश घरत आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण वेलकम. किरणजी घरत, पद्माकरजी घरत, कल्पित पाटील, साईनाथ घरत, निलेश किनी, कैलास घरत, दशरथ घरत, दत्तात्रेयजी पाटील, शशिकांतजी घरत, राजेंद्र घरत, कौशिक किनी, कुणाल घरत, तेजस पाटील, अतुल किनी, चिराग घरत, श्रेयस पाटील, हर्ष पाटील, उदय घरत, दर्पण पाटील, योगेश घरत, चंद्रकांत पाटील, जगदीश पाटील, किसन किनी, या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. पॉवर प्ले मध्ये चौकारांचा पाऊस, क्या बात आहे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून या वेळेला आपण पाहू शकतायत. प्रकाशजी भोईर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे असे सातत्याने. 18 बॉल 43 ची आवश्यकता आहे. रुपेश 11 खेळतोय आतापर्यंत. 5 बॉल मध्ये 11 रन्स, 26 लॉस ऑफ 1 विकेट. या वेळेला रुपेशच्या बॅट मधून फटका तर छान आहे, परंतु इथे फिल्डर येत आहेत आणि कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच, खूप चांगला झेल टिपला गेला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी करण भोईर. मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद गॉन. अशोक भोईर आज मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतील इन ऍक्शन. रुपेश 6 बॉल मध्ये 11, 183.33 चा स्ट्राइक रेट पाहायला मिळाला. 2 चौकार त्यामध्ये आपण पाहू शकला, 2 डॉट बॉल. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. भूपेश भोईर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन. आज तलावपाडा टीम पूर्ण तयारीनिशी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये स्वप्नील घरत, विकी घरत यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. 26 वर 2 धक्के बसले गेलेत. प्रसाद किनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतात. करण भोईरचा हात सुंदर झेल होता. समोरचा कॅमेऱ्यात यावेळेला आपण पाहू शकलात. वेगवेगळे कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना 2 कॅमेरासह ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण युट्यूबवर पाहायला मिळते, डीबीएन लाईव्ह. आणि या 2 फ्रेम मध्ये आपण पाहताय शॉट कसा खेळला आणि चेंडूला फॉलोअप कसं केलं, फिल्डर कसे आले त्या ठिकाणी, करण भोईर त्यांच्या हातामध्ये चेंडू कसा विसावला याचं पूर्णपणे चित्रीकरण यावेळेला पाहायला मिळतं. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक डीबीएन लाईव्ह. फलंदाज बाद होताना आपण पाहिलं रुपेशला. तर धावसंख्या थोडीशी स्थिरावली गेले. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा कोणगावच्या भिवंडीच्या मैदानाची आठवण येते. 70-70 प्रेझेंटचे धमाके, ग्रामीण बिग बॅश धमाका यंदा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला गेला. आणि नेहमीच रोनी राईन, कुणाल दाते सर, IPL मराठी समालोचक आणि चंद्रकांत शेट्टी, जुन्नर भूषण आणि मुंबई भूषण यांच्या माध्यमातून सातत्याने 70-70 प्रेझेंट तारिक सय्यद यांची ती स्पर्धा कव्हर करायला मिळते. 27 ला 2 आतापर्यंत लेग बायचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. साजिद लाला सर भरपूर वर्ष MRIच्या बॉलवर क्रिकेट खेळला, आता अजून सुद्धा 40+ ते क्रिकेट खेळत आहेत. जसं नितेश कदम सुद्धा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रॉकी ग्रुप चषक, विटी लाईनचा विश्वचषक, रॉकी दादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि त्याच खोलवर चेंडू सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग होते. तत्पूर्वी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते अमोल 11 विठ्ठलवाडी. या टीमची स्थिती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 28 लॉस ऑफ 2 विकेट. टार्गेट 69 ठेवण्यात आलंय. आज टेनिस बॉल क्रिकेटला काय सुगीचे दिवस आलेत. प्रत्येक जण मात्र व्यावसायिक खेळाडू बनण्याच्या दृष्टिकोनातून आता पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला प्रसादचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळत नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 29 लॉस ऑफ 2 विकेट. विपुल एका साईडला आपण पाहत आहेत, उजव्या हाताचा बॅटर. फुल टॉस बॉल होता. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जातोय थर्ड मॅनला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 31. विजयासाठी अजून सुद्धा 38 रनची आवश्यकता आहे. तुमच्याकडे बॉल आहेत जवळजवळ 13 बॉलमध्ये 38 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास तो तुम्हाला ह्या वेळेला आत्मसात करावा लागणार आहे. 13 बॉल 38 रन. अमोल 11 विठ्ठलवाडी
या टीमला विजयाकरिता. आदरणीय सन्माननीय प्रकाश जी बाळाराम भोईर साहेब, जलसार पाणीवाले म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, आणि एक सुंदर व्यक्तिमत्व प्रकाशजी भोईर साहेब, आपला मनपूर्वक धन्यवाद. ज्यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे आणि नेहमीच आमच्या समालोचनाला दाद देत असतात. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे प्रकाशजी भोईर साहेब. थँक्यू व्हेरी मच. 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते, आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक प्रकाशजी भोईर साहेब, जलसारचा अनमोल रत्न, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. कंपॅरिझन करताना 30 रन होत्या. प्रतिस्पर्धी संघ एकता ग्रुप टेंबे खोडावे 1 रनने पुढे आहे. अमोल 11 विठ्ठलवाडी. तर थँक्यू व्हेरी मच प्रकाशजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक धन्यवाद. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. सामना क्रमांक पहिला सुरू आहे. आज वेळेनुसार पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात केली. संध्याकाळच्या 6, 6:15 पर्यंत आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आजचा शेड्यूल सुद्धा 10 टीम्सला प्राधान्य दिलं गेलंय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर प्रतीक, एक अपकमिंग यंग टॅलेंट, उभारता सितारा, एक यंग जनरेशन आपल्याला पाहायला मिळतं. प्रसादचा हा फटका, करण भोईर या वेळेला मात्र पुन्हा एकदा सरसावत आहेत. प्रतीक आता मात्र या वेळेला आपण पाहू शकाल करण भोईरने सुरेख जजमेंटने झेल टिपला गेला. कॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतोय. 31 वर 3 धक्के बसले गेलेत. प्रसाद किनी 3 बॉलमध्ये 33.33चा स्ट्राईक रेट. एवढे काही चमक कामगिरी केली नाही. प्रसादला परतावा लागेल. हा धक्का क्रमांक 3 पाहायला मिळतोय. चांगला चेंडू एक्झिक्यूट केला होता, परंतु तेवढं परफेक्ट एलिव्हेशन मिळालं नाही. डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही, आणि करण भोईरचं काय प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. करण, व्हॉट अ कॅच, अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. एकता ग्रुप टेंबे खोडावे या टीमचा वन ऑफ द बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकला पहिली सफलता मिळते आपल्या खात्यामध्ये. फलंदाजी बरोबर गोलंदाजी, गोलंदाजी बरोबर तुमचं क्षेत्ररक्षण, आणि क्षेत्ररक्षणाबरोबर तुमचं यष्टीरक्षण, या 4 गोष्टी विजयाचे शिल्पकार असतात. यावेळेला बाचेश म्हणून मी उल्लेख केला होता की क्षेत्ररक्षणाबरोबर तुमचं यष्टीरक्षण, आणि यष्टीरक्षण सुद्धा चांगलं झालंय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. या आपण ऐकूया सिद्धिविनायक म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी कुंदनगरत कॅन्डी यांना. तुफानी लाटा दर्याला आली भरती. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. वालूच्या वाटा तुफानी लाटा दर्याला आली भरती. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. नजर लागो ना कुणाची मांजर तूच मागणं. आई एक वीर माझी माझी उभी पाठीशी हाय. आई एक वीर माझी. 31 वर 4. नवसाला पावणारी, हकेला धावणारी आई एकविरा माता, कारल्याच्या डोंगरावर अग्री कोळी बांधवांची कुळ स्वामिनी आई एकविरा मातेला वंदन. स्लोवर 1 बॉल होता. थोडासा शरीराचा वेध घेतला होता. लेग बायचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 32 रन. 32 विजयासाठी अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता आहे. बॉल फेकून झाले 3. प्रत्येकने चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेलेत. 9 बॉल 37 रन असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. शॉट ऑफ लाईन चेंडू होता. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असणारा हा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावां करता फाईन लेग क्लिअर करणारा चौकार. नजर हाय तुझी कोल्यावरी. एक विरा आई तू डोंगरावरी. नजर हाय तुझी कोल्यावरी. एक विरा आई तू डोंगरावरी. नजर.
या चौकारानिशी आपण पाहताय संघाची धावसंख्या 36. स्लोवर 1 चेंडू होता, मात्र नकल बॉल याला म्हटलं जातं. आदरणीय सन्मान्य रामचंद्रजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वय वर्ष 74 ते 75 आणि चांगली फिटनेस. पुन्हा एकदा मात्र आमच्या व्यासपीठावर येत असताना रामचंद्र बाबा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम चांगला बॉल ऑफ कटर होता. ह्या वेळेला स्टंपच्या वरून चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचली गेली. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत आदरणीय सन्मान्य मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब, जे मराठी दणका या नावाने जास्तीत जास्त पालघर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्धी मिळाली आणि शिवसेना शाखा प्रमुख खराट तारा म्हणून ज्यांची एक निस्सीम म्हणून शिवसैनिक ओळखले जातात असे मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत ऑनलाईन डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. विजयासाठी 33 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 33 रनची आवश्यकता असेल तर मिलिंदजी किनी साहेब यांचं सुद्धा आगमन 16 फेब्रुवारीला पाहायला मिळेल आणि भरपूर 300-400 आईस्क्रीम वितरित केल्या जातील त्यांच्या वतीने याच मैदानात आमच्या लहान मुलांना आणि त्यांचं सुद्धा येणं हे प्रार्थनीय असेल. तर मिलिंदजी किनी साहेब थँक्यू व्हेरी मच. आपण या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. पहिलाच बॉल ऑफ साईडच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं. 36 वर 4 धक्के बसलेत. हळूहळू मात्र या वेळेला आपण पाहता सामना हा निश्चित चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला बॉल फुलर लेन. काय बॉलिंग केले या वेळेला, अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. करण भोईर 2 तर कॅच जबरदस्त घेतले आणि त्यानंतर विथ द बॉल ने मी चांगली कामगिरी करू शकतो. पहा हीच तुमची एकता ग्रुप का नाव दिलंय तर एकी आहे या खेळाडूंची. प्रत्येकाने मात्र जरूर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण या चारही गोष्टी एकता ग्रुप टेंबी खोडावी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि खेळाडू आपण पाहिले तर अंडर 25च्या आतमधलेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 1 ते 2 खेळाडू व्यतिरिक्त आपण पाहू शकाल. म्हणजेच अनुभव कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाही आहे एकता ग्रुप टेंबी खोडावी या टीमच्या माध्यमातून. सरळ बॅटचा उपयोग केलाय. ऑफ साईडला लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक येत आहेत. अमन कोणतीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच फलंदाज बाद. करण भोईरला दुसरी विकेट, पहिली विकेट त्याच्या खात्यामध्ये. तुला खांद्यावर घेईल, तुला पालकचा रमील, तुला खांद्यावर घेईल, तुला पालकचा रमील, साई बाबा शिर्डीला. 36 रन्स लॉस ऑफ 6 विकेट. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36-22च्या स्वरूपात साजिद लालासर दर्शवत असताना निलेश किनी हे सुद्धा मात्र या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. ऑन साईडला खेळला गेलाय आणि खूप चांगला जजमेंटने झेल टिपला गेलाय. 7वा धक्का तू चल मैं आया अशी स्थिती मात्र पाहायला मिळते. अमोल 11 विठ्ठलवाडी या टीमची फलंदाज बाद गॉन. जबरदस्त हा चेंडू फॉलो केला गेलाय शेवटच्या क्षणापर्यंत. आय थिंक सो शुभम घरत या वेळेला लोडीची रजा घेत आहेत आजच्या दिवसापुरता आणि आता जॉईंट होत आहेत हर्ष पाटील. हर्ष काल थोडेसे नाराज असतील, झोप लागली नसेल त्यांना. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय अमोल 11 विठ्ठलवाडी या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड अमोल 11 विठ्ठलवाडी टीम या वेळेला हार्ड लक अँड एकता ग्रुप टेंबी खोडावे टीम कॉंग्रॅच्युलेशन. आपलं मनपूर्वक अभिनंदन. जय घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गेल्याच याच वीक मध्ये त्यांचा बर्थडे आपण पाहिलात. जयेश घरत वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. कल्पित जी या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा करूया वेलकम.
तर ह्या वेळेला आपण पाहतायत मान ऑफ द मॅचचा शिल्पकार अमन ठरतो या मॅचचा शिल्पकार. अमन यायचंय 7-9 बॉल मध्ये 27 300च्या स्ट्राईक रेटने खेळले. एकता ग्रुप टेंबी कोडावे वॉन बाय 31 रन्स. अमन या पण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याकरिता रोहित मात्र या ठिकाणी फोकस करतील मॅन ऑफ द मॅच साठी. आमचे कॅमेरामॅन डीबीएन साहिल यांना आपण पाहतायत. आज हर्षल या ठिकाणी आपण पाहू शकाल डिजिटल स्कोरची भूमिका निभावताना. अमनला यावेळेला आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅचचा हकदार. या अमन. खुशी 11 अर्थातच अल्पेश दादा भोईर यांच्या वतीने आणि क्रियांश 11 अंकुश भोईर यांच्या वतीने आपण पाहतायत. मी दशरथजी गरज साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या आपण आज वाढदिवस आहे तर किरणजी कारभारी साहेब यांना आपण पुन्हा एकदा मान सन्मान देणार आहोत. आज सुवर्ण दिवस आहे त्यांचा. आयुष्यातील प्रत्येक क्षण हे भरभराटीचे जावोत. आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद किरणजी कारभारी साहेब. अमन कसं वाटतं एकंदरीत ज्या पद्धतीने एकता ग्रुप टेंबी खोडावे ही स्पर्धा कशी वाटते? खूप छान आहे. जास्त बोलत नाहीत अमन परंतु बॅटिंगने खूप चांगलं उत्तर देत असतात. तर पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 9 बॉल मध्ये 27 अमन ठरला या मॅचचा शिल्पकार. जाऊया आता नेक्स्ट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी हार्दिक किनी जॉईंट होतील. धन्यवाद. या आपण ऐकूया हार्दिक किनी यांचा आवाज. डीबीएन लाईव्ह कॅमेरामॅन मिस्टर रोहित. थँक्यू व्हेरी मच.